श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। ज्ञानेश्वरीला 725 वर्ष पूर्ण झाले म्हणून आपण एक संकल्प केला आहे की ज्ञानेश्वरीचं पारायण रूपी निरूपण असा करण्याचा आपला मानस आहे आणि उद्देश हा आहे की यूट्यूबच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि यासाठी म्हणून आपण आनंद कीर्तन गंगा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, याला आपण विसरू नका। कालच्या भागात आपण असं पाहिलं की ज्ञानेश्वर महाराज जो गीतार्थ सांगतात आहे तो गीतार्थ सांगणं सोपं आहे का हो? तर तो गीतार्थ सांगणं सोपं नाही आणि तो स्वतःच्या बुद्धीलाही आकलन होण्यासारखा असा नाही। नारद भक्ती सूत्रामध्ये परमप्रेम भक्ती रूप जो गीतेचा अर्थ तो तत्तु मुखतस्तु महत्कृपयैव भगवत कृपालेशाद्वा असं म्हटलेलं आहे। म्हणजे या नारद भक्ती सूत्राप्रमाणे संतरूपी श्री गुरु किंवा भगवान यांच्या कृपेने हा गीतार्थ आपल्याला प्राप्त होणार आहे। तो संत कृपे वाचून म्हणजे स्वतःच्या बुद्धीने आकलन होऊ शकणारा नाही। त्यासाठी तुम्हाला संतांची कृपाच असावी लागते। श्री ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की लाकडाची कळसूत्री बाहुली नाचवणारा जसं जसं नाचवेल तशी तशी ती कळसूत्री बाहुली नाचत असते। म्हणजेच काय हो, तर ती बाहुली नाचवणारा जो असतो त्याच्या स्वाधीन असते। तसाच मी सुद्धा माझे जे गुरुदेव आहेत या गुरुदेवांच्या कृपेस पात्र असल्याने माझ्या निरूपणात आणि कथनात काही जर उणे वाटले तर गुरुदेव आपणच ते पुरे करून घ्या। शिवाय माझ्या मुखातून माझ्या तोंडातून अधिकचे शब्द बाहेर पडले तर ते आपणच गोड करून घ्या अशी मी आपणास नम्र विनंती करतो। कारण मी गुरुजनांचा कृपापात्र असून आपल्या सर्व गुरुजनांच्या आज्ञेप्रमाणे वागणार आहे असं ज्ञानदेव महाराज म्हणतात आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे। त्यामुळे आता ते साधुजन
आवडेल तसा आपल्या लेकराला अलंकृत करण्याचं काम करतील. आता श्री गुरु, आपण माझ्या निरूपणाकडे लक्ष द्यावे. तुम्ही जसे बोलवाल तसाच मी बोलणार आहे. तसंच मी निरूपण करणार आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की मी अशी प्रार्थना जेव्हा माझ्या सद्गुरूंना केली तेव्हा श्री सद्गुरू निवृत्तीनाथांनी आश्वासन देऊन सांगितलं की तुला विनंती करण्याची गरज नाही, तुला विनंती करण्याची, प्रार्थना करण्याची आवश्यकता नाही. ज्ञानेश्वरा, ग्रंथ सांगण्याकडे लवकर चित्त दे म्हणजे झाले, असं निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना म्हणाले. आणि हे आश्वासन ऐकून निवृत्तीनाथांचे दास असणारे श्री ज्ञानेश्वर महाराजांना परमानंद झाला. आता ते परमोल्हासित झालेले श्री ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना त्यांच्या मनाला अवकाश देऊन ऐकण्याची विनंती करतात आहे. इथपर्यंत आपण काल पाहिलेला आहे. परिसा मना अवकाशू देऊनिया. सगळे जे ऐकणारे श्रोते आहेत त्या सगळ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्ही तुमच्या मनाला अवकाश देऊन ऐकण्याची विनंती तुम्ही पण करा आणि मी पण करतोय. आता ह्या ज्या आपण 84 ओवी पाहिल्या, या 84 ओवी या मंगलाचरणाच्या आणि आता गीतेमध्ये जे गीतेचा भावार्थ पुढे सांगणार आहे ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी थोडक्यामध्ये प्रस्तावना या 84 ओव्यांमध्ये मांडलेली आहे असं आपण म्हणू शकू. आता इथून एक एक अध्यायातला एक एक श्लोक आणि त्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या ओवी, टीकात्मक ओवी, हे पुढे आपल्याला बघायचं आहे. अध्याय पहिला अर्जुन विषाद योग आणि श्लोक क्रमांक 1, पहिल्या नंबरचा श्लोक. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवाः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत् संजयः. आता या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुरुक्षेत्राच्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे हो. एकीकडनं पांडव आणि पांडवांचे सहकारी आणि विरोधी पक्षात म्हणजे बाजूला समोरासमोर कुरु म्हणजे दुर्योधनादी भावंड आणि त्यांच्याकडनं उभे राहणारे, त्यांच्या पक्षाची बाजू घेणारे असे बाकीचे सगळे, भीष्माचार्यांपासून सगळे असे आमने सामने उभे आहेत. आणि आमने सामने ते उभे आहेत अशी परिस्थिती कुरुक्षेत्रावर आहे. पण पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्र उवाच म्हणजे धृतराष्ट्र राजा हा संजयाला, हा संजय जो आहे, हा संजय कोण आहे हो, तर हा संजय व्यासांचा शिष्य आहे आणि त्याच्यावर गुरुकृपा म्हणा किंवा त्याच्या पुण्याची बाजू म्हणा, म्हणून त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झालेली आहे की ज्याच्या योगाने तो घरी बसून म्हणजे हस्तिनापुराच्या ठिकाणी बसून कुरुक्षेत्रावर घडणारं जे दृश्य आहे, त्या घटना आहेत, त्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहून त्या
अंध असणाऱ्या धृतराष्ट्राला त्या तो सांगणार आहे, त्या तो कथन करतोय. बरं, गंमत अशी आहे की धृतराष्ट्र हा राजा, आता याला सगळं माहित आहे या धृतराष्ट्राला की आपल्याच बंधूचे मुलं असणारे पांडव आणि आपलेच मुलं, या दोघांमध्ये नेमकं सरस कोण आहे, नेमकं पुण्यवान कोण आहे आणि नेमकं सज्जनपणाने वागणारं कोण आहे, सत्यपणाने वागणारं कोण आहे आणि कोणाचा विजय होणार हे सुद्धा या धृतराष्ट्राला कळून आलेलं आहे. बरं, पण तरी सुद्धा सुरुवात आहे. युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी संजयाला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे आणि धृतराष्ट्र या संजयाला विचारतोय. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा. धर्मक्षेत्रे म्हणजे ज्या ठिकाणी धार्मिक विधी होतात ते ठिकाण, आणि कुरुक्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी युद्ध होतं ते ठिकाण. आता या धृतराष्ट्राला हे सगळं माहित असताना त्याला एक गोष्ट अजून माहित आहे, आणि ती गोष्ट म्हणजे दृष्ट असणाऱ्या, दुर्जन असणाऱ्या आपल्या 100 पुत्रांकडनं जरी भीष्माचार्यांपासून अनेक राजे असले, अनेक बलशाली पुरुष असले, तरी सुद्धा त्या सगळ्यांना पुरून उरणारा भगवान गोपाल कृष्ण हा पांडवांकडनं उभा आहे. आणि तो पांडवांकडनं उभा असल्यामुळे विजय हा निश्चितपणे पांडवांचाच होणार आहे हे तो जाणून आहे. पण तरी सुद्धा मनामध्ये भीती असूनही तो या संजयाला नेमकं काय झालंय हे विचारण्याची त्याला बुद्धी होते आणि तो ते विचारतोय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सव सामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. राजा धृतराष्ट्र असा म्हणतो, संजया, धर्मक्षेत्र असे जे कुरुक्षेत्र आहे, जेथे माझे मुलगे आणि पांडूचे मुलगे आपसात युद्ध करण्याकरता एकत्र मिळालेले आहेत, तेव्हा नेमकेपणाने ते काय करतात आहेत हे मला सांगतोस का, असं धृतराष्ट्रांनी संजयाला म्हटलेलं आहे. आणि माऊलींनी याच्यावर ज्या टीकात्मक ओळी लिहिलेल्या आहेत त्या ओळी आपण पुढे बघणार आहोत. तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीचे. आपल्या पुत्रस्नेहाच्या मोहाने अंध झालेला, मुळात अंध असणारा आणि पुत्रस्नेहामुळे अजून अंधत्व आलेला असा धृतराष्ट्र हा या संजयाला विचारतोय की संजया, मला तू कुरुक्षेत्रावर नेमकं काय घडतंय त्याचं वर्णन तू कर. तिथला प्रसंग, तिथल्या घटना आणि सद्यस्थितीला तिथे काय सुरू आहे हे तू मला सांग. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाची. तरी तीही ये तुला अवसरी काय किजत असे येरी येरी ते झडकरी कथन करी मजपती. पुत्रप्रेमाने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयाला विचारतो आहे की संजया, कुरुक्षेत्राकडील हकीकत तू मला सांग. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे ठिकाण म्हणजे धर्माचे ठिकाण याच्यासाठी की जेथे ज्या ठिकाणी गेले असता, म्हणजे कुठे
तर कुरुक्षेत्राच्या ठिकाणी गेले असता दुर्बुद्धी नाहीशी होऊन सुबुद्धीच सुचायचे असे ते ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी म्हणून त्याला धर्मक्षेत्र असं सुद्धा म्हणतात. त्या कुरुक्षेत्राचे ठिकाणी पांडव आणि माझे 100 पुत्र कौरव युद्धाकरता गेलेले आहेत. ते इतका वेळ परस्परात काय करीत आहेत, नेमकपणाने तिथे काय सुरू आहे, युद्धाला सुरुवात झाली आहे का, कोण कोण समोर आहे, या सगळ्या गोष्टी तू मला सांग. सर्व सृष्टी ही त्रिगुणात्मक आहे, म्हणून देश ही त्रिगुणात्मक आहे. त्या त्या गुणांचे ठिकाण देशाचे ठिकाणी गेले असता त्यांच्या त्यांच्या गुणानुसार मनुष्याची मती तशी तशी होत असते. कुरुक्षेत्र हा देश धर्मक्षेत्र म्हणजे पुण्यक्षेत्र असा आहे. आणि त्या ठिकाणी गेलेल्या मनुष्याची वृत्ती सात्विक होऊन त्याचे मतीत सद्विचार उत्पन्न होतात असं ते क्षेत्र आहे. युद्धाकरता कौरव अशा पुण्यभूमीवर गेले मात्र खरे, पण ते कशासाठी, तर ते युद्ध करायला. ते युद्ध करणं योग्य होतं का, तर नाही हो, ते युद्ध करणं योग्य नाही आहे. पांडवांचे न्याय राज्य त्यांना परत करावे असा त्यांच्या मतीमध्ये जर पालट झाला असता किंवा झाला की काय अशी धृतराष्ट्राला शंका आली. कारण कुरुक्षेत्र हे ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर दुर्जन विचार मनात असताना त्या ठिकाणी जो जातो त्याला त्याच्या मनामध्ये सगळे सद्विचार सतप्रवृत्ती त्याच्या सगळ्या जागृत होतात असं ते ठिकाण आहे. आणि म्हणून ती धृतराष्ट्राला शंका आली आणि म्हणून त्यांनी धर्मक्षेत्र या नावाने या पदाने ते आपल्याला सुचवलेलं आहे. पुढे संजय असं म्हणतो, संजय उवाच द्रष्टा तू पांडवानिकम व्यूढम दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्चेतां पाण्डुपुत्राणां माचार्य महतिं चमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. राजा धृतराष्ट्राचा प्रश्न ऐकून संजय असं म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, व्यूहरहित पांडवांचं सैन्य पाहून राजा असणारा दुर्योधन द्रोणाचार्यांपाशी आलेला आहे. मग तो त्यांना असा म्हणाला की अहो आचार्या, तुमच्या बुद्धिमान शिष्याने म्हणजे कोणी, अर्जुनाने म्हणजे पांडवांनी व द्रुपद राजाच्या पुत्राने पांडवांच्या या अफाट सैन्याची कशी व्यूहरचना केली आहे पहा. तिये वेळी तो संजय बोले म्हणे, पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख, तैसे ते घनदाट उठावले एकवट, जैसे उसळले कालकूट धरी कवण. नातरी वडवानलू सांदूकला, प्रलय वाते पोखला, सागर शोषिणी उधवला अंबरासी. तैसे दळ दुर्धर नाना विवी परिकर, अवगमले भयासुर तिये काळे. ते देखोनी दुर्योधने अभेलिले कवने माने, जैसे न गणिजे पंचानने गजघंटाते. मग द्रोणापासी आला तया ते म्हणे, हा देखिला कैसा दळभारू उचलला पांडवांचा, गिरिदुर्ग जैसे चालतो, तैसे विविध व्यूह भंवते, हे रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमारे. जो का तुम्ही शिष्य आपुला विद्या देऊनी क्रूठा केला, तेने हा सैन्य सिंधू पाखरीला
देख देख. त्यावेळी तो संजय असं म्हणतो की युद्धाकरता खवळलेले पांडवांचे सैन्य प्रलयकाळी तोंड फाडून सृष्टीचा संहार करू पाहणाऱ्या काळाच्या मुखाप्रमाणे भासते. ज्याप्रमाणे समुद्र मंथनातून निघालेले काळकूट विष देवदैत्यांना अनावर दिसू लागले, त्याप्रमाणे घनदाट पसरलेले पांडव सैन्य कौरवांवर चाल करून जाण्यास सिद्ध झालेले आहे. तेव्हा ते अनावर झालेले आहे. किंवा समुद्रातील वडवानळ पेटून त्याला प्रलय काळाच्या वायूचे साह्य मिळाले असता तो जसा संपूर्ण सागराला शोषून आकाशाला जाऊन भिडतो, त्याप्रमाणे पांडवांचा अफाट सैन्य अनेक प्रकारच्या सैन्य रचनेने सज्ज झालेले सैन्य त्यावेळी त्या समुद्रातील वल्वानळाला जसा तो वायूच्या साह्याने सागराला शोषून घेऊन आकाशाला भिडण्याचा प्रयत्न करतो, तितकं भयानक ते भासताय, ते दिसताय. ते सैन्य पाहून ज्याप्रमाणे सिंहाने हत्तीच्या कळपाला काही जुमानू नये, तसे दुर्योधनाने मात्र त्याला तुच्छच लेखिलेले आहे. त्या सगळ्या सैन्याच्या व्यूहरचनेला दुर्योधनाने तुच्छ लेखिलेला आहे. मग दुर्योधन द्रोणाचार्यांपाशी येऊन त्यांना म्हणू लागला, आचार्य, हे पाहिले का पांडवांचे सैन्य कसे सज्ज झाले आहे? तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद राजाचा मुलगा जो धृष्टद्युम्न, त्यांनी नाना प्रकारची सैन्याची रचना केली असून ते सैन्य जणू चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहे. अहो पहा पहा, ज्या ज्या शिष्याला तुम्ही धनुर्विद्या देऊन त्यात पूर्ण निष्णात केले, त्याने ही समुद्राप्रमाणे पसरलेल्या सैन्याची रचना केलेली आहे. असं कोण म्हणताय? दुर्योधन. आणि कोणाला म्हणतोय? द्रोणाचार्य, आपले जे गुरु आहेत त्या गुरूंजवळ तो गेला आणि द्रोणाचार्यांना उद्देशून ते बोलतोय. आणि हे सगळं संजय धृतराष्ट्राला सांगतोय. सैन्य सिंधू पराक्रम या गुणाला उद्देशून सिंहाची उपमा दिली जाते, पण येथे दुर्योधनाला पांडव सैन्याचा पराक्रम तुच्छ वाटत होता हे इथे सूचित करायचं आहे. ते देखोनी दुर्योधने अभेरिले कवणे माने, जैसे न गणिजे पंचानने गजघटांते. आता ही ओळी असं स्पष्ट, या ओळीहून तर असं स्पष्ट आहे की म्हणून इथे सिंहाची उपमा योग्य नाही. पांडवांचे सैन्य कसे अफाट पसरले आहे हे दुर्योधनाला सांगायचे होते व त्याला अनुलक्षून पांडवांच्या सैन्याच्या अफाटपणाला सिंधूची उपमा दिली, म्हणून या ठिकाणी सिंधू हाच शब्द योग्य वाटतो. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी, युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा. दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान्, पुरुजित कुंती भोजश्च शैपश्च नरपुंगवः. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान्, सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. एकापेक्षा एक महारथी हे युद्धासाठी सज्ज झालेले आहेत. काही पांडवांकडनं आहेत आणि काही कौरवांकडनं आहेत. आता या सैन्यांमध्ये म्हणजे पांडवांच्या सैन्यांमध्ये दुर्योधन जे द्रोणाचार्यांना वर्णन करून सांगतोय आणि तिथलं जे कुरुक्षेत्राचं वर्णन संजय धृतराष्ट्राला सांगतोय, त्याप्रमाणे तो सांगताना ते सांगत जरी असला तरी तिथे कशी परिस्थिती आहे तर पांडवांच्या सैन्यामध्ये म्हणजे ही जी व्यूहरचना केलेली आहे आणि समुद्राप्रमाणे असा अफाट सैन्य, त्या सैन्याची रचना धृष्टद्युम्नाने केलेली आहे. त्याच्यात कोण कोण आहे तर या सैन्यात भीम आहे,
अर्जुन यांच्या तुल्य महान पराक्रमी व थोर धनुर्धारी असे युयुधान, विराट, महारथी, ध्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैब्य राजा, युधामन्यू, विक्रांत, पराक्रमी उत्तमौजा, अभिमन्यू, द्रुपद राजाचे पुत्र इत्यादी महारथी आहेत. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण, जे क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती, जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुनांसारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची. येथ युयुधानु सुभटू आला असे विराटू, महारथी श्रेष्ठू द्रुपद वीरू, चेकितान दृष्टकेतू, काशीश्वरू विक्रांतू, उत्तमौजा नृपनाथू शब्य देख. हा कुंती भोजू पाहे, येथ युधामन्यू आला आहे, आणि पुरुजितादी राय हे सकळ देखे. हा सुभद्रा हृदयनंदनू, जो अपरू नवा अर्जुनू, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू, देखे द्रोणा. आणि कही द्रौपदी कुमर, हे सकळही महारथी वीर, मी ती नेणी जे परी अपार, मीनले असती. आणि काही पांडव सैन्यात शस्त्र व अस्त्र यात विशेष प्रावीण्य प्राप्त असणारे, प्रवीण असणारे आणि क्षात्र धर्मात विशेष निपुण असणारे असे वीर सहभागी आहेत. जे बळात, थोरवीत आणि पराक्रमात भीमार्जुनांसारखे आहेत असे पुष्कळ वीर पांडव सैन्यामध्ये दाखल झालेले आहेत. पांडवांकडनं युद्धासाठी म्हणून धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्राच्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची नावे या प्रसंगी इथे सांगताना महान योद्धा युयुधान आणि विराट हे दोघं तिथे आहेत. महारथी द्रुपद राजाही त्या ठिकाणी आहे. दृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी काशीराज, उत्तमौजा, नृपती, शैब्य हे तर आहेतच, पण कुंतीभोज हा युधामन्यू असा त्याला म्हटले जातो. व जो सुभद्रेच्या चित्ताची साक्षात करमणूक आहे तो अभिमन्यू देखील युद्धासाठी सज्ज आहे. आणखी हे द्रौपदीचे मुलगे हे सुद्धा त्या ठिकाणी युद्धासाठी सज्ज आहेत. हे सर्व महारथी आहेत, पण असे जे पुष्कळ वीर या ठिकाणी युद्धासाठी सज्ज झालेले आहेत त्यांची संख्या नेमकी मोजता येत नाही, असा संजय धृतराष्ट्राला सांगताना असं म्हणतोय. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं ताम्रभीमीति, भवाभीमश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः, अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च, अन्ये च बहवा शूरा मदर्थे त्यक्तजीवितः, नानाशस्त्र प्रहरणाः सर्वे युद्ध विशारदः. आचार्य, आता आपल्या सैन्यात कोण कोण थोर योद्धे आहेत हे आपल्या माहिती करता सांगतो. कोण म्हणताय असं? आचार्यांना हा दुर्योधन म्हणतोय. आपण स्वतः म्हणजे दुर्योधन असं म्हणतोय द्रोणाचार्यांना की आपल्याकडनं कोण कोण आहेत हो, तर आपण स्वतः म्हणजे तुम्ही स्वतः द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, कृपाचार्य, समितिंजय, अश्वत्थामा, विकर्ण आणि तसाच राजा सोमदत्ती असे हे महान पराक्रमी आपल्याकडनं आहेत. आणखी काही महान पराक्रमी माझ्याकरता आपल्या जीविताची आशा सोडणारे, नाना प्रकारच्या शस्त्रांचा युद्धात उपयोग करणारे असे पुष्कळ वीर आहेत. ते सर्व युद्धशस्त्रामध्ये निपुण आहेत.
अन्ये च वहवा शूरा मदर्थे त्यक्त जीवितः नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा. सर्वांनी युद्धामध्ये विशारद, युद्ध कलेमध्ये विशारद हासिल केलेला आहे. विशारद ही पदवी प्राप्त केलेली आहे. ते सगळे विशारद आहेत. असे सगळे महारथी माझ्याकडनं सुद्धा आहेत. आता आमच्या दळी नायक जे रूढ वीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगी जती. उद्देशे एक दोन्ही जाई जती बोलोनी तुम्ही आदि करूनी मुख्य जे जे. हा विश्वगंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचाननू कर्णवीरू या एकेकाचे नि मनोव्यापारे हे विश्व होय संहरे. हा कृपाचार्य न पुरे एकलाची. येथ विकर्ण विरू आहे हा अश्वत्थामा पहिला पाहे याचा अडदरू सदा वाहे कृतांतू मनी. समितिंजयो सोमदत्ती ऐसे आणि काही बहुत आहाती जयाची या बळामिती धाताही नेणे. जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त होका जे अस्त्र जात येथुनी रूढ. हे अप्रतिवल्लभ जगी पुरता प्रतापू अंगी परी सर्व प्राणे मजची लागी आराईले असती. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटांसी. आमुची या काजाची निपाडे देखती आपुले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. झुंजती कुळकरी जाणती कळे कीर्तीसी जीती हे बहु असो क्षात्र नीती येथोनिया. ऐसे सर्वांपरी पुरते वीरदळी आमुते आता काय गणू याते अपार हे. आता आमच्या सैन्यात जे प्रसिद्ध सेनानी आहेत तेही या प्रसंगाने सांगतो. तेही तुम्ही ऐकून घ्या. तुमच्या माहिती करता एक दोन जे तुम्ही आधी करून मुख्य वीर आहेत ते सांगतो. हा गंगापुत्र भीष्माचार्य पराक्रमरूपी अतिदैदिप्यमान असा सूर्यच आहे. शत्रुरूपी हत्तींना सिंहासारखा वाटणारा हा माझा परममित्र असणारा कर्णवीर पहा. या एकेकाने नुसते मनात आणल्यास सर्व सृष्टीचा संहार होईल. कृपाचार्य हा एकटाच सर्व शत्रू सैन्याला पुरून उरणारा असा आहे. येथ हा विकर्ण वीर आहे. हा त्याच्या पलीकडेच असलेला अश्वत्थामा पहा. याचे काळाला देखील सदा भय वाटत असते. समितिंजय सोमदत्ती यासारखे अनेकही असे पुष्कळ वीर हे माझ्या बाजूनी आपल्या सैन्यामध्ये आहेत की ज्यांचे सामर्थ्य ब्रह्मदेवही जाणत नाही. हे शस्त्रविद्येत पूर्ण निष्णात असून अस्त्रविद्येचे तर मूर्तिवंत मंत्रच आहेत. असे वाटते की सर्व अस्त्रविद्या यांच्यापासून प्रगट झाली की काय. याच्या तोडीचा जगात दुसरा कोणीही मल्ल नाही. यांच्या अंगी पराक्रम पूर्णपणे वास करतो असे असून हे माझ्याकरता ज्यांनी जीवितावर पाणी सोडलेले आहे. पतिव्रतेचे मन जसे पती वाचून दुसरे कशातही किंवा कशालाही शिवत नाही त्याप्रमाणे या योद्ध्यांचे सर्व काही मी आहे. मी दुर्योधन आहे असं दुर्योधनाने द्रोणाचार्यांना सांगताना कथन केलेलं आहे. आमच्या कार्यापुढे त्यांना त्यांचे जीवितही तुच्छ वाटते असे हे पराकाष्ठेचे स्वामी भक्त आहेत. आपल्या पूर्वजांचा लौकिक जाणून युद्ध करतात. आपल्या युद्ध कौशल्याने कीर्ती मिळवतात. बहुत काय सर्व क्षात्रधर्मच इथून प्रकट झाला असेच मी म्हणतो. सर्व दृष्टीने निष्णात असे हे वीर आमच्या सैन्यात आहेत व त्यांची संख्याही करवत नाही. अनेक आहेत
कुठपर्यंत तुम्हाला नावं सांगू, पण त्याच्यातले मुख्य मुख्य जे आहेत यांची नावं मी तुम्हाला सांगितली. अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम त्युदमे तेषाम बलम भीमाभिरक्षितम. या श्लोकावर आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे उद्याच्या भागामध्ये श्री ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली टीका म्हणजे लिहिलेल्या त्या टीकात्मक ओव्या या श्लोकावर आणि पुढचे अनेक श्लोक म्हणजे पुढे जात आणि त्याच्यावर केलेल्या टीकात्मक ओव्या यांचं निरूपण आपण बघणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आनंद कीर्तन गंगा या यूट्यूब चॅनलवर आपण दररोज नित्याने ज्ञानेश्वरीचे निरूपण हे श्रवण करू शकता. श्रवण करण्याचा आनंद आपण घेऊ शकता. आपल्याला यूट्यूबची लिंक फक्त निळ्या अक्षरात येणाऱ्या यूट्यूब लिंकला क्लिक करायचं आहे आणि ज्ञानेश्वरीच्या निरूपणाच्या श्रवणाचा आनंद घ्यायचा आहे. आपण संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत, हे आपलं परम भाग्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये आपण काही जरी नाही करू शकलो तरी एकदा मात्र ज्ञानेश्वरीचं पारायण, ज्ञानेश्वरीचं निरूपण आपल्या कानावरून गेलं पाहिजे, त्याचं आपण श्रवण केलं पाहिजे. आणि म्हणून ही जी सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झाली आहे याचा आपण अवश्य लाभ घ्या. आनंद कीर्तन गंगा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय.